नमस्कार. आज नवरात्रीची 5वी माळ. देवी स्कंदमाता म्हणजे शांत, शौर्य आणि मातृप्रेम देणारी, तसंच ज्ञान, समृद्धी आणि ऐश्वर्य देणारी ही स्कंदमाता आहे. देवी स्कंदमाता या कार्तिकेयाच्या माता आहेत. देवी स्कंदमाता पांढऱ्या कमलासनावर विराजमान आहेत. त्यांच्या एका हातात लहान स्कंदकुमार असतात. 4 हात आहेत. 2 हातात कमळ फुले, एका हातात स्कंदकुमार आणि दुसरा हात अभय मुद्रेत असतो. त्यांचा वर्ण शुभ्र व तेजस्वी आहे. देवी स्कंदमातेचा देवी स्कंदमातेच्या पूजेने भक्ताला शांती, वैभव, सुख समृद्धी व मोक्षप्राप्ती मिळते. या दिवशी भक्ताला कमलासन आणि सिंहवाहन या दोन्ही रूपात दर्शन मिळते. त्या पद्मासना म्हणूनही ओळखल्या जातात. भक्तांची सर्व दुःखे, रोग व संकटे दूर करून आनंद व कीर्ती देतात. पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केली जाते. आवडता नैवेद्य म्हणजे फळे व गोड पदार्थ. देवीचा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताय नमः. ओम देवी स्कंदमाताय नमः. देवी स्कंदमातेचे महत्त्व म्हणजे त्या मातेच्या रूपात दर्शन देते. या दिवशी देवी आईच्या स्वरूपात पूजली जाते. त्या आपल्या स्कंदकुमारासह कार्तिकेय यांच्यासह भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे मातृप्रेम, करुणा आणि वात्सल्याचा अनुभव येतो. स्कंदमातेच्या उपासकांना सांसारिक सुख सोबतच मोक्ष मार्ग दाखवतात. भक्तांची बुद्धी निर्मळ व प्रसन्न होते. त्यांच्या कृपेने घरात समृद्धी, सुख समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य आणि कीर्ती वाढते. देवीच्या कृपेने संकटे आणि अडचणी नाहीशा होतात. भक्ताला धैर्य आणि सुरक्षिततेचा आश्रय मिळतो. पांढऱ्या कमळावर बसलेल्या देवी स्कंदमाता यांची शुद्धता, शांती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीतील 5व्या दिवशी त्यांची उपासना केल्याने भक्ताला मुक्ती आणि मोक्ष मार्ग सहज प्राप्त होतो. म्हणून या देवीचे मोठे महत्त्व मानले जाते. देवीचे महत्त्व म्हणजे त्या आपल्या भक्तांचे आईसारखे संगोपन करतात आणि सर्व संकटातून त्यांची रक्षा करतात. घरात धनधान्य, ऐश्वर्य आणि समाधान वाढते. देवीची पूजा केल्याने भक्तांची बुद्धी तेजस्वी होते, विचार निर्मळ व स्थिर होतात. भक्तामध्ये संकट काळात धैर्य, धीर आणि योग्य मार्गदर्शन मिळते. स्कंदमाता सांसारिक सुखासोबतच भक्ताला आध्यात्मिक उन्नती व मोक्षाचा मार्ग सुलभ करते. देवी ज्याच्यावर कृपा होते, देवीची ज्याच्यावर कृपा होते त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि तो आनंदमय व समाधानी जीवन जगतो. देवी स्कंदमाता ही महादुर्गेचे 5वे रूप आहे. ती प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक असलेली स्कंदमाता
नवरात्रीच्या 5व्या दिवशी तिची पूजा केली जाते. देवीचा वर्ण शुभ्र असतो आणि तिला पांढरा रंग प्रिय आहे, जो सुख शांतीचे प्रतीक मानले जाते. स्कंद मातेचे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे, कारण ती स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेयाची आई आहे. स्कंद मातेच्या पूजेतून भक्तांना शुभ फळ मिळते असे मानले जाते. नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या विविध स्वरूपांचे स्मरण, पूजन, जप, आराधना, उपासना केली जाते. नवरात्रात 9 दिवस दुर्गा देवीचे आणि तिच्या स्वरूपांचे पूजन करणे शुभ, लाभदायक असते, तसेच पुण्यफलदायकही मानले गेले आहे. दुर्गा देवीच्या 9 रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. स्कंद माता म्हणजे कार्तिकेयांची माता असल्याची मान्यता आहे आणि कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणून देवीच्या या रूपाला स्कंदमाता असे म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते. देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल, अक्षता वाहावे. तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेले नैवेद्य दाखवावे आणि पूजन करावे. देवी आपल्या सिंहासनावर तसेच कमलासनावर विराजमान असतात. ह्या 2 रूपांमुळे त्यांचे स्वरूप वेगळे व विशेष दिसते. 4 हात, 2 हातात कमळ फुले, एका हातात पुत्र स्कंदकुमार कार्तिकेय, एक हात अभय मुद्रेत म्हणजे भक्ताला निर्भयतेने वरदान देणारा सिंहावर आरूढ असलेले स्वरूप त्यांच्या पराक्रम व शौर्याचे द्योतक आहे. पांढऱ्या कमळावर बसलेले स्वरूप निर्मळता, शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे. देवीचे अंग तेजस्वी व शुभ्र असल्यामुळे त्यांना पद्मासन देवी असेही म्हणतात. या वेगवेगळ्या स्वरूपामुळे देवी स्कंदमाता भक्तांना शौर्य, शुद्धता, ज्ञान आणि मोक्ष या सर्वांचा आशीर्वाद देतात. आतापर्यंत आपण नवरात्रीतील पहिली देवी शैलपुत्री देवी, तसंच दुसरी देवी ब्रह्मचारिणी देवी, तिसरी देवी चंद्रघंटा देवी, चौथी माळ देवी कुष्मांडा आणि आजची 5वी देवी स्कंदमाता या सर्व देवींची आपण माहिती मिळवलेली आहे. तर आता उद्याची देवी, तिची माहिती आपण उद्या मिळवणार आहोत. तरी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या देवींची माहिती आपल्याला उद्या मी देणारच आहे.
उद्याची देवी आहे कात्यायनी देवी. तर उद्या आपण माहिती घेऊ. नमस्कार.